नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्युपिटर 125, ॲक्टिवा 125 व सुझुकी एक्सेस 125 या तिघांची कंपॅरिझन करणार आहोत। जर या तिघांपैकी एक स्कूटी घेण्याचा तुमचा विचार असेल तर या कंपॅरिझनवरून तुम्ही एक योग्य निर्णय घेऊ शकताय। तसेच कोणत्या स्कूटीबरोबर कोणते फीचर्स दिले आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। तर आपण पाहिले असेल की आजच्या जनरेशनमध्ये 125 स्कूटर खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात, जसे की यामाहाची फसिनो, रेझर, हिरोची डेस्टिनी व मायस्ट्रो याही गाड्या तुम्हाला पाहायला मिळतात। परंतु या चारही स्कूटर इतक्या सेल होत नाहीत जितके ॲक्टिवा व एक्सेस सेल होते। कॉम्पिटिशनमध्ये बघायला गेलं तर ज्युपिटर ह्या दोन स्कूटरच्या कॉम्पिटिशनमध्ये आहे। तर बघूया की यामध्ये कोणती स्कूटर जास्त कम्फर्टेबल आहे, कोणत्या स्कूटरमध्ये जास्त फीचर्स पाहायला मिळतात आणि कोणती स्कूटर प्राइसमध्ये परफेक्ट आहे। 125 स्कूटरमध्ये सगळ्यात पहिली येणारी स्कूटर म्हणजे ॲक्टिवा 125। जेव्हा ही गाडी आली त्यावेळेस कंपनीने जास्त गॅप न करता 2019 मध्येच BS6 लॉन्च केली होती। तेव्हापासून आतापर्यंत या गाडीमध्ये अजिबात जास्त बदल केला नाही, परंतु त्यावेळेस नवीन अपडेट आल्यामुळे या गाडीची सेलिंग ही खूप जास्त प्रमाणात झाली होती। त्यानंतर सुझुकीची एक्सेसने सुद्धा काहीच महिन्यांनी सुझुकी एक्सेस 125 मार्केटमध्ये आणली होती, परंतु त्यावेळी लगेच लॉकडाऊन लागल्यामुळे एक्सेस 125 या गाडीचे सेलिंग थोडे कमी झाले होते। परंतु वर्षभरातच एक्सेस 125 पुन्हा 1 नंबरवर आली होती। 1 नंबरवर येण्याचं कारण असं की सगळ्यात जास्त कम्फर्टेबल व मायलेज देणारी स्कूटर एक्सेस 125 ही होती। होंडा ॲक्टिवामध्ये जास्त फीचर्स पाहायला मिळतात, जसे की स्टार्ट स्टॉप सिस्टम, सगळ्यात जास्त फुटबोर्ड स्पेस आणि ग्राउंड क्लिअरन्स हे सगळे जास्त मिळते। परंतु त्या गाडीची प्राइस जस्टिफाय करता येत नव्हती, कारण होंडा ॲक्टिवाची प्राइस एक्सेसच्या तुलनेत फक्त 4,000ने जास्त होती। आजच्या तारखेला ज्युपिटरची टॉप मॉडेलची प्राइस 1,06,000 रुपये व ॲक्टिवा टॉप मॉडेलची प्राइस 1,08,000 रुपये आणि सुझुकी एक्सेस टॉप मॉडेलची प्राइस आहे 1,02,000 रुपये। या प्राइस प्रत्येक विभागाप्रमाणे थोड्या वेगवेगळ्या असू शकतात। व्हेरियंटमध्ये बघायला गेले तर ॲक्टिवा आणि ज्युपिटरमध्ये एकूण 3 व्हेरियंट पाहायला मिळतात, जसे की सगळ्यात पहिले व्हेरियंट आहे ते म्हणजे स्टँडर्ड व्हेरियंट। यामध्ये तुम्हाला नॉर्मल रिम पाहायला मिळेल आणि दुसरे ॲलॉय व्हेरियंट, यामध्ये तुम्हाला दोन्ही व्हील्सना ॲलॉय मिळतात आणि तिसरा आहे ॲलॉय विथ डिस्क, म्हणजे टॉप व्हेरियंटमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेकसुद्धा मिळतो। या व्यतिरिक्त सुझुकी एक्सेसमध्ये टोटल 5 व्हेरियंट पाहायला मिळतात आणि यामध्ये एक स्पेशल व्हेरियंटसुद्धा आहे आणि बाकी 4 व्हेरियंटमध्ये डिस्क, नॉन डिस्क, ब्लूटूथ, विदाऊट ब्लूटूथ अशा प्रकारचे व्हेरियंट पाहायला मिळतील। सुझुकी एक्सेसची प्राइस बघायला गेले तर ॲक्टिवा व ज्युपिटरच्या तुलनेत थोडी कमी पाहायला मिळते। या तिन्ही स्कूटरमध्ये टेलिस्कोपिक सस्पेन्शन मिळते आणि मागच्या बाजूला साईड मोनोशॉकसुद्धा मिळतो। या तिन्ही स्कूटरमध्ये राईड क्वालिटी बघायला गेले तर सगळ्यात चांगली एक्सेसमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, जी सगळ्यात जास्त कम्फर्टेबल वाटते आणि सगळ्यात जास्त सॉफ्टसुद्धा आहे। त्यानंतर येते ती म्हणजे ॲक्टिवा। याची सस्पेन्शन क्वालिटी थोडीशी हार्ड आहे व यामध्ये बाउन्स बॅक इफेक्टसुद्धा जाणवतो। बॅलन्स क्वालिटी सर्वात चांगली मिळते ती म्हणजे ज्युपिटरमध्ये, कारण की यामध्ये तुम्हाला व्हील बेस खूप चांगला मिळतो व स्ट्रेट लाईन स्टॅबिलिटीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। परंतु यामध्ये टॉप स्पीडमध्ये बघायला गेलं तर ज्युपिटरमध्ये 90 km/h आहे व ॲक्टिवाचा 100 km/h, तर एक्सेसचा 110 km/h पर्यंतचा आहे। या गाडीचा टॉप स्पीड या दोघांच्या तुलनेत जास्त आहे। इंजिनच्या बाबतीत बघितलं तर ॲक्टिवा लो रेंजमध्ये बेस्ट आहे, ज्युपिटर मिड रेंजमध्ये व एक्सेस टॉप रेंजमध्ये बेस्ट आहे। तर यामध्ये तुम्हाला सिटीमध्ये स्कूटर चालवायचे असेल तर तुम्हाला ॲक्टिवाचे इंजिन खूप चांगले वाटेल आणि जर तुम्हाला सिटी प्लस हायवेला चालवायचे असेल आणि तुम्हाला चांगला बॅलन्स हवा असेल तर ज्युपिटर सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आहे। परंतु जर जास्त रनिंग हायवेला असेल तर तुम्हाला एक्सेस सगळ्यात जास्त बेस्ट परफॉर्मन्स देईल आणि या तिन्ही स्कूटरमध्ये 124 cc इंजिन मिळते व तिन्ही स्कूटरमध्ये एअर कूल्ड इंजिन मिळते। यामध्ये तुम्हाला मेन डिफरन्स बघायला भेटेल तो म्हणजे वजनामध्ये। एक्सेसचे वजन आहे 103 किलो, ज्युपिटरचे 108 किलो, तर ॲक्टिवाचे 111 किलो। आता आपण ब्रेक्स बघूया। यामध्ये सगळ्यात बेस्ट ब्रेक मिळतात ते ज्युपिटरमध्ये, कारण की यामध्ये फ्रंट ब्रेकचा फीडबॅक आहे तो सगळ्यात बेस्ट आहे। ड्रम ब्रेक्स तिन्ही स्कूटरमध्ये आहेत, परंतु त्या दोन स्कूटरच्या तुलनेत ज्युपिटरचा फीडबॅक हा खूप चांगला पाहायला मिळतो। ड्रम ब्रेकचा फीडबॅकही खूप चांगला आहे, टायरसुद्धा स्किड होत नाही, तसेच हायवेला हँडल बॅलन्सिंग ही खूप चांगली करते। सेकंड नंबरला ॲक्टिवा आहे।
तिचा फीडबॅक पण खूप चांगला आहे। त्यानंतर थर्ड नंबरला येते एक्सेस। मात्र या गाडीचा फीडबॅक थोडा कमी पाहायला मिळतो। एक गोष्ट तुम्हाला ॲक्टिवामध्ये पाहायला मिळेल की ॲक्टिवाचे मागचे सस्पेन्शन हे ज्युपिटरसारखे ॲडजस्टेबल आहे, म्हणजेच आपण आपल्या राईडनुसार ते सेट करू शकतो। ॲक्टिवा गाडीचा अजून एक ॲडव्हान्टेज आहे, जे की या गाडीची फ्युएल टँक कॅपॅसिटी ही 5.5 लिटरची मिळते, जी तुम्हाला एक्सेस व ज्युपिटरमध्ये फक्त 5 लिटरची मिळते। तिन्ही स्कूटरमध्ये एक्सटर्नल फ्युएल कॅप दिली गेली आहे, परंतु यामध्ये युनिक फीचर बघायला गेले तर ज्युपिटरमध्ये फ्युएल कॅप ही समोरच्या दिशेला म्हणजेच गुडघ्यासमोरच आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे ॲक्सेसिबिलिटी ज्युपिटरमध्ये खूप जास्त आहे। त्याचबरोबर स्टोरेजमध्ये बघायला गेलो तर ज्युपिटरमध्ये सगळ्यात जास्त स्टोरेज स्पेस पाहायला मिळतो। 2 नंबरला एक्सेसमध्ये स्टोरेज बघायला मिळेल आणि 3 नंबरला ॲक्टिवामध्ये। ॲक्टिवामध्ये मात्र मोठे हेल्मेट तुम्ही बूट स्पेसमध्ये ठेवू शकणार नाही, परंतु ज्युपिटरमध्ये मात्र 2 हेल्मेट व्यवस्थितरित्या बसू शकतात। ॲक्टिवामध्ये एखादा मोठा हेल्मेट असेल तर ते ठेवायला कठीण होते, परंतु ज्युपिटरमध्ये 2 हेल्मेट व्यवस्थितरित्या बसू शकतात, इतका स्पेस दिला आहे। सीटबद्दल बोलायला गेलं तर एक्सेस व ॲक्टिवा यांची सीट ऑलमोस्ट एकसारखीच लेंथची आहे, जेणेकरून 2 माणसं व्यवस्थित बसू शकतात। जर दोन्ही माणसं लठ्ठ असतील तर त्यांना जवळजवळ बसावे लागते। या व्यतिरिक्त ज्युपिटरची सीट पाहिली तर या दोघांच्या तुलनेत थोडी मोठी बघायला मिळते। या तिन्ही गाड्यांमध्ये 12 इंचाचे फ्रंट व्हील तुम्हाला मिळते। ज्युपिटरमध्ये पहिल्यापासूनच 12 इंचाचे फ्रंट व्हील वापरले गेले होते, परंतु ॲक्टिवामध्ये याआधी फ्रंट व्हील हे 12 इंचाचे नव्हते, पण आता 125 मध्ये 12 इंचाचे व्हील दिले गेले आहे। परंतु यामध्ये तुम्हाला एक मायनस पॉईंट म्हणजे एक्सेस व ॲक्टिवामध्ये मागचे व्हील हे तुम्हाला 10 इंचाचे मिळेल, जे की ज्युपिटरमध्ये पुढे आणि मागे 12 इंचाचे व्हील मिळते। या 2 गाड्यांमध्ये त्रासदायक एकच गोष्ट आहे की मागचे व्हील हे 10 इंचाचे दिले असल्या कारणाने बॅलन्स फीडबॅक हा ज्युपिटरमध्ये चांगला मिळतो, तसा ॲक्टिवामध्ये मिळत नाही। LED हेडलाईट तिन्ही गाड्यांमध्ये मिळतील आणि DRL सुद्धा, परंतु टेल लाईटमध्ये स्पेशल DRL दिला आहे, तो म्हणजे ज्युपिटरमध्ये। इंडिकेटर व टेल लाईट हे हॅलोजन टाईपमध्ये पाहायला मिळतात। तिन्ही स्कूटरमध्ये मीटर्समध्ये बोलायला गेलो तर ज्युपिटर आणि ॲक्टिवामध्ये ॲनालॉग व डिजिटल क्लस्टर मीटर मिळतात, जे डिटेल्स पाहिजे असतात ते या दोन्ही स्कूटरमध्ये पाहायला मिळतात। त्याचबरोबर ॲक्टिवा व ज्युपिटरमध्ये स्टार्ट स्टॉप फंक्शन तुम्हाला पाहायला मिळेल, पण ॲक्सेसमध्ये तुम्हाला ते मिळणार नाही। परंतु या तिन्ही स्कूटर्समध्ये ॲक्सेस ही अशी स्कूटर आहे जी आपल्या स्पेशल व्हेरियंटसोबत एक ब्लूटूथ मीटर देते, ज्याने तुम्हाला डायरेक्शनसुद्धा समजले जाते आणि त्यासोबत खूप सारे इन्फॉर्मेशनसुद्धा मिळतात। एक कनेक्टिंग फीचरसोबत जर तुम्हाला डिजिटल मीटर पाहिजे असेल आणि खूप सारे इन्फॉर्मेशन डिस्प्ले झालेले बघायचे असेल तर तुम्ही ॲक्सेस घेऊ शकता, परंतु तुम्हाला नॉर्मल डिस्प्ले पाहिजे असेल सोबतच स्टार्ट स्टॉप फंक्शन हवा असेल तर तुम्ही ॲक्टिवा व ज्युपिटर यामधील स्कूटर तुम्ही सिलेक्ट करू शकता, कारण ॲक्टिवाची कॉपी आहे ज्युपिटर 125। जणू काही होंडाचे मार्केट खेचण्यासाठीच त्यांनी ही लॉन्च केली आहे। TVS ज्युपिटरच्या तुलनेत ॲक्सेस थोडी क्लासिक फील देते। ॲक्टिवा आणि ज्युपिटर यांची डिझाईन थोडी सिमिलर आहे। यामध्ये तुम्हाला स्क्वेअरी शेपमध्ये हेडलाईट मिळते, फ्रंट पॅनलमध्ये खूप सारे क्रोम पाहायला मिळतात, साईड पॅनलसुद्धा सेम पाहायला मिळेल, टेल लाईटची डिझाईनसुद्धा सिमिलर आहे। तिन्ही स्कूटरमध्ये 4 कलरचे ऑप्शन दिले गेले आहेत, परंतु ॲक्टिवा व ज्युपिटरमध्ये मॅट फिनिशिंग व मॅटेलिक फिनिश मिळते व ज्युपिटरमध्ये ब्राईट व ग्लोसी फिनिशिंगसुद्धा पाहायला मिळते, परंतु स्पेशल कलर ऑप्शनमध्ये सीट व इनर बॉडी कलर हे एक्सेसमध्ये पाहायला मिळतात। तर फायनली या 3 स्कूटरमधील कोणती स्कूटर तुम्हाला आवडली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये स्कूटी घेत असाल, म्हणजे आता घेऊन लगेच तुम्हाला विकायची असेल, तर तुम्ही ॲक्टिवा घेऊ शकता, कारण तिची रिसेल व्हॅल्यू ही तुम्हाला खूप चांगली मिळू शकेल व तिचे सर्व्हिस सेंटर हे खूप जास्त प्रमाणात अवेलेबल आहेत। लॉंग टर्मसाठी पाहिजे असेल तर ज्युपिटर व एक्सेस 125 यापैकी सिलेक्ट करू शकता। तसेच जर तुम्हाला फीचर पाहिजे असतील तर ज्युपिटर घेऊ शकता व जर तुम्हाला रिलायबिलिटी पाहिजे असेल तर होंडा ॲक्टिवा बेस्ट आहे। तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मिळूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।